एव्हरीवन। तसं तर संडे असल्यावर जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांच्या घरी मोस्ट ऑफ दी नॉनव्हेजच केलं जातं। तसंच मीही आज बनवलं एकदम हॉटेल अँड रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन विथ परफेक्ट ग्रेव्ही। तुम्हालाही रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकनची रेसिपी पाहायची आहे? चला तर मग सगळ्यात आधी बटर चिकन बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय। आता यामध्ये मी ॲड करते 1 टीस्पून सॉल्ट, एकदम थोडासा म्हणजेच 1/4 टीस्पून एवढा लिंबाचा रस घातलाय मी इथे। त्यानंतर यामध्ये जाणार आहे 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, हाफ टेबलस्पून मी इथे जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केली आहे, हाफ टीस्पून हल्दी पावडर आणि सर्वात लास्ट यामध्ये जाणार आहे 2 टेबलस्पून एवढं दही। आता हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला चिकनमध्ये छान मिक्स करायचे। तर इथे मी सर्व साहित्य चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता चिकनला आपण 20 मिनिटांसाठी साईडला ठेवूयात मॅरिनेट होण्यासाठी। तोपर्यंत चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत इथे आपण ग्रेव्ही बनवण्याची तयारी करूयात। तर एका कढईमध्ये मी 1 टेबलस्पून एवढं ऑइल टाकलंय। आता यामध्ये एक मोठा कांदा रफली चॉप करून ॲड केलाय। त्यानंतर यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी इलायची, 3 ते 4 काळी मिरी, 2 लवंग आणि 1 तेजपत्ता ॲड केलाय। 10 ते 12 काजू, 2 बेडगी मिरची, 1 ते 1.5 इंच आलं मी इथे चॉप करून ॲड केलंय, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची मी यामध्ये ॲड केलेत कट करून। आता हे सर्व साहित्य आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचंय। हे सगळं थोडंसं फ्राय झाल्यानंतर मी इथे एक मोठ्या साईजचं रेडवालं टोमॅटो रफली चॉप करून ॲड केलंय आणि थोड्याशा कोरिअँडर स्टिक्स मी इथे ॲड केल्या आहेत। हे सगळं आपल्याला तोपर्यंत फ्राय करायचं जोपर्यंत टोमॅटो छान असे स्मॅश नाही होत। तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान फ्राय झाले आहेत। आता आपण याला साईडला ठेवूयात थंड होण्यासाठी। तोपर्यंत मी इथे एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून बटर आणि 1 टेबलस्पून एवढं ऑइल ॲड केलंय। बटर थोडंसं मेल्ट झालं की आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याला ऑलमोस्ट 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत। आता ते यामध्ये ॲड करायचंय आणि या मॅरिनेटेड चिकनला आपल्याला बटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचंय। आधी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला चिकनला असंच मध्ये मध्ये मिक्स करत ऑलमोस्ट 60 to 70% चिकन कुक होईपर्यंत फ्राय करायचं आहे। यामध्ये 10 ते 12 मिनिट लागतात। तुम्ही हवं तर हे मॅरिनेटेड चिकन डीप फ्राय पण करू शकता, बट मी इथे नॉनस्टिक पॅनचा यूज करून याला शॅलो फ्रायच केलंय। असंही हे छान कुक होतं, फक्त मध्ये मध्ये ना याला अलट पलट करत राहा। तर इथे ऑलमोस्ट 12 ते 13 मिनिट झालेली आहेत आणि आपलं चिकनही इथे ऑलमोस्ट 70% कुक झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल। चिकनला ना कुक व्हायला जास्त टाइम नाही लागत, पटकन कुक होतं। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून याला साईडला ठेवूयात थोडा वेळ। इकडे आपण जे वाटण काढलं होतं तेही थंड झालंय, तर एका ग्राइंडर जारमध्ये आपण हे वाटण ट्रान्सफर करून घेऊयात। यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची फाईन प्युरी बनवून घ्यायची आहे आपल्याला। तर इथे आपली ग्रेव्ही बनवून रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती स्मूथ ग्रेव्ही झाली आहे आणि कलर पण किती छान आलाय ग्रेव्हीला। आता इकडे आपण जे चिकन फ्राय करून घेतलं होतं ते मी एका प्लेटमध्ये काढून ठेवतीये आणि परत तोच पॅन क्लीन करून मी गॅसवर ठेवलाय। त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं बटर ॲड केले आणि 1 टेबलस्पून ऑइल ॲड केलंय। बटर थोडंसं मेल्ट झालं की यामध्ये जाणार आहे कोणत्याही ब्रँडचा 1 टेबलस्पून चिकन मसाला, हाफ टीस्पून रेड चिली पावडर। याला थोडंसं मिक्स करायचंय। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि आता यामध्ये आपण जी ग्रेव्ही प्रिपेअर करून ठेवली आहे ती सर्व ॲड करायची आहे। सगळी ग्रेव्ही यामध्ये ॲड केल्यानंतर ग्रेव्हीला छान मिक्स करून घ्यायचंय बटर आणि मसाल्यांमध्ये। 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवर छान बटर रिलीज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता इथे बटर रिलीज झालं आहे। आता यामध्ये अर्धा कप एवढं मी पाणी ॲड केलंय, कारण आपण ऑलमोस्ट 70% चिकन कुक केलं आहे, त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाहीये। आता याला थोडंसं मिक्स करून यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि टेस्टच्या अकॉर्डिंग सॉल्ट ॲड करायचंय। आता आपण जे मॅरिनेटेड चिकन फ्राय करून ठेवलं होतं ते या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचंय सगळं। मी हे फ्राय केलेलं चिकन तसंही खाऊ शकता, खूप छान लागतं तसंही, बिकॉज तो एक प्रकारे चिकन टिक्काच झाला। चिकनला छान ग्रेव्हीमध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला उरलेलं 30% चिकन कुक करून घ्यायचंय, म्हणजेच मीडियम गॅसवर याला 7 ते 8 मिनिट कुक करायचंय। तरी ते 7 ते 8 मिनिट मी चिकन कुक करून घेतलंय। आता यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करायची आहे आणि लास्टला यामध्ये खूप सारी चॉप कोरिअँडर ॲड करायची आहे। तर इथे रेडी झाला आहे आपलं एकदम रेस्टॉरंट अँड हॉटेल स्टाईल बटर चिकन और बटर चिकन मसाला। चिकनही इथे एकदम सॉफ्ट कुक झालंय आणि दिसायला तर एक नंबर, काय बोलू मी आता, तुम्हाला तर दिसतच असेल। आणि याची ग्रेव्ही ही किती रिच आणि एकदम छान कलर आलाय ग्रेव्हीला। चला आता वेळ न घालवता याला गरमागरम सर्व करूयात। आणि आता हॉटेल स्टाईल बटर चिकन मसाला म्हटल्यावर खाताना फील पण थोडा हॉटेल सारखाच आला पाहिजे ना। इथे मी एकदम तसंच प्लॅटर बनवलंय।
एकदम रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन सोबत तंदुरी नान आणि जिरा राईस, वा मस्तच। सिरियसली याची टेस्ट खूप जास्त छान झाली होती। तर मग वाट कसली बघताय, लगेच ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।